2 आठवड्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या हाती फाईल, सर्व पुरावे ताब्यात घेतले. अशोक खरात भोवती फास आवळला. अशोक खरातवर कारवाई करण्यापूर्वी त्याच्या विरोधातील सर्व पुरावे, व्हिडिओ क्लिप्स गोळा करण्यात आले आणि त्यानंतर त्याच्यावर कारवाई केल्याची माहिती समोर आली. भोंदू मांत्रिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात प्रकरणात राज्य सरकार आधीपासूनच सतर्क असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात कारवाई करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 आठवड्यापूर्वीच लक्ष घातलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती आता समोर येते आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 आठवड्यांपूर्वी या प्रकरणात लक्ष घातलं होतं आणि पोलिसांना कडक कारवाईचे आदेश दिले होते. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पोलीस महासंचालकांशी थेट संपर्क साधत आवश्यक ते पावलं उचलण्याचे निर्देश दिल्याचं समजत आहे. या प्रकरणात महत्त्वाचे व्हिडिओ क्लिप्स आणि इतर गंभीर पुरावे आधीच पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले होते, अशी माहिती मिळते आहे. या प्रकरणात महत्त्वाचे व्हिडिओ क्लिप्स आणि इतर गंभीर पुरावे आधीच पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते, अशी माहिती समोर येते आहे. त्यानंतर अशोक खरात विरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते, असंही सूत्रांनी सांगितलं आहे. कॅप्टनच्या अटकेचा थरार. नाशिक येथील सरकारवाडा पोलीस ठाण्यात एका महिलेनं खरात विरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली. त्यानंतर नाशिक पोलिसांच्या क्राईम ब्रँचने खरातच्या घरावर छापा टाकत थरारक कारवाई केली. अटकेची कुणकुण लागताच अशोक खरात पळून जाऊ शकतो या शक्यतेमुळे पोलिसांनी नियोजनबद्ध सापळा रचला होता. पोलिसांनी खरात राहत असलेल्या परिसरात चोर शिरल्याचं कारण देत कारवाई सुरू केली, ज्यामुळे कोणालाही संशय आला नाही. त्यानंतर एक पथक अशोक खरातच्या घरात शिरलं तर दुसरं पथक घराबाहेर तैनात होतं. खरात घरात असल्याची खात्री होताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे नाशिकसह राज्यभरात खळबळ उडाली आहे. भोंदूगिरीच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. नाशिकचा भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातचे विकृत कारनामे समोर आल्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र या भोंदूबाबाची पाद्यपूजा केल्यानं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेत चाकणकर यांनी पदावरून पाय उतारवावं अशी मागणी केली आहे. दुसरीकडे खासदार संजय राऊत यांनी चाकणकरांवर टीका करत त्यांना कोण वाचवतंय असा प्रश्न उपस्थित केला आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मात्र चाकणकरांची पाठराखण केल्याचं दिसतंय. असं असलं तरी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरेंनी चाकणकरांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. चाकणकर पदावर राहिल्या तर पुरावे नष्ट होतील, त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ठोंबरे पाटील यांनी केली आहे.